नमस्कार। आता मैफत हा दामिनी देशमुखकडे आलेला असतो आणि तिच्या तो पाया पडत असतो की मॅडम काही करा, पण तुम्ही माझ्या मुलीची केस घ्या। आता माझी मुलगी निर्दोष सुटलीच पाहिजे। तिने खून केला आहे हे मला माहीत आहे, पण काही करून तुम्ही तिला सोडवा। तेव्हा दामिनी बघत असते सगळी फाईल्स वगैरे आणि ती म्हणते, अरे वा, तुमच्या विरोधात अर्जुन सुभेदार आहेत, म्हणजे ते रविराज किल्लेदारचे शिष्य। अशा टफ माणसाला टफ द्यायला मला नक्कीच आवडेल। तेव्हा मैफत म्हणतो, म्हणजे मॅडम तुम्ही केस घेतली? तेव्हा दामिनी म्हणते, तुमच्यासाठी नाही तर अर्जुन सुभेदारांसाठी ही केस घेतली आहे मी सांगते तेवढी फी मला द्या। तेव्हा मैफत म्हणतो, हो हो मॅडम, तुम्ही सांगाल तेवढे पैसे ओतायला मी तयार आहे। तेव्हा आता दामिनी म्हणते, आता मजा येणार आहे लढायला। आता कोर्टात एकदम धिंगाणाच होणार आहे। समोर ॲडव्होकेट सुभेदार असणार आहे। अर्जुन सुभेदारला मी आता चांगलीच घोळात घेणार आहे। तेव्हा मैफतला बरं वाटतं। आता इकडे मैफत आणि नागराज उड्या मारायला लागतात। नागराज म्हणतो, मैफत तिला पाहिजे तेवढे पैसे दे आणि एकदाचं तुझ्या मुलीला तू सोडवून आण। तेव्हा मैफत म्हणतो, बघ आता मी कसं सोडवून आणतो ते हिला। आता माझी मुलगी आता माझ्या घरात असणार म्हणजे असणार। तर इकडे आता चैतन्य अर्जुनला फोन करून सांगतो, अरे तुला माहीत आहे का, त्या पवारने मैफतची केस सोडली आहे। आता त्या साक्षीची केस दामिनी देशमुख लढणार आहे। ते ऐकून अर्जुनला धक्का बसतो। अर्जुन म्हणतो, काय? तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे ती तर एक नंबरची स्वार्थी बाई आहे। ती खोटे पुरावे तयार करायला कमी नाही आहे। ती कसेही करून खोटे पुरावे तयार करणार। तेव्हा आता अर्जुन आणि चैतन्याला धक्का बसतो। आता कोर्टात सुनावणीला सुरुवात होते। आता अर्जुन सुभेदाराला समोर बघून दामिनी देशमुखला तर मोठा चेवच येतो, कारण तिला असं वाटतं की अर्जुन सुभेदार म्हणजे माझ्या पुढे एकदम छोटा आहे। मी याला अशी चुटक्या मारत ती त्याला हरवेल असं तिला वाटत असतं। पण अर्जुन हा एकदम हुशार वकील आहे आणि तो पुराव्याशिवाय काहीही बोलत नाही, हे काही तिला माहीत नसतं। अर्जुनकडे जेवढे पुरावे आहेत तेवढे मैफत आणि तिच्याकडे सुद्धा पुरावे नाहीत। तर आता अर्जुन हा कोर्टामध्ये मैफतने या दामिनी देशमुखच्या कशा पाया पडल्या आणि तिला कसे पैसे देऊन केस लढायला सांगितली आहे हे सांगतो। अर्जुन म्हणतो, जज साहेब, या मैफतच्या मुलीची केस कोणीही घ्यायला तयार नव्हतं। सगळे वकील घाबरले आहेत, कारण सगळ्यांना माहीत आहे मैफतच्या मुलीनेच खून केला आहे। पण ही दामिनी देशमुख लढायला तयार झाली, कारण तिला तेवढे पैसे मिळाले आहेत। ही एक नंबरची स्वार्थी, पैशासाठी हावरडबाई आहे आणि ही खोटे पुरावे सादर करण्यात एक्सपर्ट आहेत। हिची हिस्ट्री मला सगळी माहीत आहे। तर आता मैफतने हिला किती पैसे दिले आहेत, कशा हिच्या हातापाया पडल्या, हे सगळं अर्जुन हा जज साहेबांना भर कोर्टामध्ये सांगतो आणि तसे पुरावेसुद्धा दाखवतो। आता मात्र मैफतची आणि दामिनी देशमुखची अर्जुनने बोलतीच बंद केलेली असते। आता काय बोलावं दोघांनासुद्धा समजत नसतं, कारण त्या व्हिडिओमध्ये सगळं स्पष्ट दिसत असतं। आता अर्जुन दामिनी देशमुख जवळ येतो आणि म्हणतो, कसा वाटला माझा पहिला दणका? तेव्हा दामिनी देशमुख म्हणते, तू कितीही काही कर, कितीही दणके दे, तरीसुद्धा ही केस मी जिंकणार आहे। मी तुला हरवणार नाही तर मी जिंकणार आहे। अर्जुन म्हणतो, असं होऊच शकत नाही, मी तुला हरवणार आहे। तुला हरवण्यासाठी मी ही केस लढत आहे, असं अर्जुन म्हणतो। तर आता अर्जुनने दामिनी देशमुखला ओपन चॅलेंज दिलेला आहे। आता मैफत तर गारटला आहे। मैफत म्हणतो, पहिल्याच बॉलमध्ये या अर्जुन सुभेदारने सिक्सर मारला आहे। तर आता दामिनी देशमुख विरुद्ध अर्जुन सुभेदार केस बघायला मजा येणार आहे। पण अर्जुन दामिनीची कशी कोर्टामध्ये फजिती करणार, कसे 12 वाजवणार, ते पाहणे कमालीचे ठरणार आहे। असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।